हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। सरकारचं शिष्टमंडळ मनोज जरांगेंच्या भेटीला अशोक चव्हाण, संदीपान भुमरेंची 1.5 तासापासून मनोज जरांगेंची चर्चा सुरू। मनोज जरांगेंनी सरकारला 13 जुलैचं अल्टिमेटम दिल्याने या भेटीला महत्त्व। हैदराबाद गॅझेटची तपासणी करण्यासाठी शिंदे समिती हैदराबादला जाणार। 8 जुलैला शिंदे समिती हैदराबादला जाणार। हैदराबाद गॅझेटमध्ये मराठा कुणबी असल्याचा उल्लेख। बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला, नाहीतर मी त्याला बसवलं असतं। विधान भवनात रोहित शर्माचं मिश्किल वक्तव्य। लोक घरी जाईपर्यंत गृहमंत्री म्हणून माझी विकेट तर पडणार नाही ना, अशी परिस्थिती होती। मात्र मुंबई पोलिसांनी चोख काम केलं। देवेंद्र फडणवीसांकडून मुंबई पोलिसांचं कौतुक। मॅच जिंकल्यानंतर खेळाडूंचा उदो करतात, मात्र हरल्यानंतर दगड मारायला कमी करत नाही। आपल्याकडे खिलाडू वृत्ती असायला हवी, अजित पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्र शासनाच्या वतीने विधान भवनात विश्वविजेत्या 4 खेळाडूंचा सत्कार। टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटींचं बक्षीस। T20 विश्वचषक विजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार। वर्षा निवासांनी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल यांचा सत्कार। मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न, खेळाडूंसाठी गुजरातमधून बस आणून काय सिद्ध केलं? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। मराठी गुजराती वाद लावण्याचाही आरोप। कालचा मुंबईतील उत्सव हा बीसीसीआयसाठी स्पष्ट संदेश। विश्वचषक फायनल मुंबईतच हवी, आदित्य ठाकरेंचा ट्विट करत निशाणा। वर्ल्ड कप जिंकल्याचा खूप आनंद, रोहितचे आभार, आमचं स्वप्न पूर्ण झालं। TV9 मराठीशी बोलताना कुलदीप यादवची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीचा मुंबईतून शंखनाद फुंकणार। मवियाच्या बैठकीनंतर नाना पटोलेंची माहिती। आम्ही महिलांना महिन्याला 8,500 देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आमचं सरकार आलं नाही। पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। तर तुम्ही दमड्या दिल्या नाहीत, अजित पवारांचा पलटवार। लाडकी बहीण योजनेला आणखी अटी लावा, 2 पेक्षा जास्त मुलं आणि 2 पत्नी असलेल्यांना योजनेचा लाभ नको, विश्व हिंदू परिषदेची मागणी। सुषमा अंधारेंचं पोलीस भरतीबाबतचं उपोषण मागे। 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 2024च्या पोलीस भरतीत सामावून घेणार, शासनाकडून अंधारेंना पत्र। वंचितच्या अनेकांनी मला स्वीकारलं नाही, निवडणुकीत माझं काम केलं नाही, ठाकरे गटाच्या वाटेवर असणाऱ्या वसंत मोरेंचे वंचितवर आरोप। आयाराम गयारामांच्या राजकारणावर मी बोलणार नाही, वसंत मोरेंना माणसं ओळखता येत नाही, यामागे विकत घेणारी, ब्लॅकमेल करणारी शक्ती असल्याने अशा घटना होणारच, प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। विनोद तावडेंची बिहारच्या भाजप प्रभारीपदी नियुक्ती। लोकसभेनंतर विनोद तावडेंवर महत्त्वाची जबाबदारी। महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला रुग्णालयात दाखल। रिलायन्स हॉस्पिटलमध्ये रश्मी शुक्ला यांच्यावर उपचार सुरू। डॉक्टर संजय कपोत यांच्या निगराणीखाली रश्मी शुक्ला यांच्यावर उपचार। या मैदानावर विजय मिळाला, त्याची आठवण ठेवण्यासाठी पीचवरील माती साकली। पंतप्रधान मोदींसोबतच्या संवादात रोहित शर्मांची प्रतिक्रिया। ब्रिटनमध्ये सत्तांतर, पंतप्रधान ऋषी सुनक यांचा राजीनामा। मजूर पक्षाचे कीर स्टामर हे पुढील पंतप्रधान। मुंबईतील काही भागात जोरदार पावसाची हजेरी। मंत्रालय, मलबार हिल परिसरात मुसळधार पाऊस। पुढील 2 ते 3 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।